सोलापुरातील एका अल्पवयीन मुलीस इंस्टाग्रामवर फ्रेंड रिक्वेस्ट टाकून त्यानंतर तिच्याशी चॅटिंग करून तिला अश्लील फोटो व व्हिडिओ पाठवून तिच्या भावनांशी खेळल्या प्रकरणातील एका दाखल गुन्ह्यामध्ये आरोपी जैद एजाज शेख यांना सोलापूर येथील सत्र न्यायाधीश योगेश राणे साहेब यांनी अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केलेला आहे। यामध्ये घटनेची थोडक्यात हकीकत अशी आहे की अल्पवयीन मुलगी हिची त्या आरोपी जैद एजाज शेख याच्यासोबत ओळख झाली होती आणि त्यानंतर जैद शेख याने सदर मुलीस इंस्टाग्रामवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती आणि फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्यानंतर तिच्याशी चॅटिंग करून सदर मुली जी आहे अश्लील प्रकारे फोटो आणि व्हिडिओ त्या ठिकाणी पाठवले। सदरचे फोटो व्हिडिओ अल्पवयीन मुलीचे वडिलांनी पाहिल्यानंतर तिच्या वडिलांनी सदर बाजार पोलीस स्टेशन या ठिकाणी आरोपी जैद शेख यांच्या विरुद्ध फिर्याद दाखल केली होती। सदर घटनेमध्ये सदर दाखल गुन्ह्यामध्ये सदर पोलिसांनी या प्रकरणामध्ये माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 43(अ), 66(क) व 67(ए) अशा पद्धतीने गुन्हे दाखल केले होते व कलमे लावली होती। सदर गुन्ह्यामध्ये आरोपीला अटक करण्याची भीती निर्माण झाल्याने आम्ही आरोपी जैद एजाज शेख याच्या विरुद्ध सोलापूर येथील सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन अर्ज सादर करून अंतरिम जामीन मिळण्याकरिता विनंती केली होती। सदर प्रकरणामध्ये एकंदरीत जैद शेख यास पूर्वीच देखील पोलिसांनी पॉक्सो कलमाखाली अटक केलेली होती आणि त्यावेळेस पोलिसांनी सर्व गोष्टींचा तपास केलेला होता। तरी परंतु पीडित मुलीच्या वडिलांनी पुन्हा एकदा आरोपीला वेठीस धरण्याकरिता व त्यांना त्रास देण्याकरिता पोलीस प्रशासनाची दिशाभूल करून त्यांनी पुन्हा एकदा खोटा गुन्हा दाखल केलेला आहे। वास्तविक पाहता दाखल केलेल्या गुन्ह्यातील कलमांची शिक्षा पाहता आरोपीला कुठल्याही प्रकारे कस्टोडियल इंट्रोगेशनची गरज नाही। आरोपी हा पोलीस स्टेशनला जाण्यास तयार आहे व तपासकामी सहकार्य करण्यास तयार आहे असं प्रथमदर्शनी मेहरबान कोर्टाचा युक्तिवाद केला असता मेहरबान कोर्टाने युक्तिवाद ग्राह्य धरून तसेच सदर प्रकरणामध्ये असलेल्या कलमांची शिक्षा व गुन्ह्याचे स्वरूप पाहता आरोपीला प्रत्येक 50,000 रुपयाच्या जात मुचलक्यावर अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केलेला आहे व पोलीस स्टेशनला हजेरी देण्याची अट टाकलेली आहे। आमच्या लोकजनसेवा चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।